तर नमस्कार मंडळी. तर आज आला होता पाऊस आणि पावसासोबत वादळ पण सुटलं होतं, वारा आला होता खूप. आणि ते वारा आल्यामुळे आमच्या जे कैरीचं झाड होतं त्याच्यातून सगळ्या कैरी पडल्या होत्या खाली. मग म्हणलं कैरी गोळा करून आणू. मग मी गेले गोळा करता करता माझा पायच सटकला आणि एवढ्या आता आमच्या कैऱ्या गोळा झाल्या आहेत. मग म्हणलं त्याचं काहीतरी बनवू तरी, आता एवढ्या कैऱ्या होत्या. मग मम्मीने त्याच्याशी उभे उभे फाक केले, म्हणे आपण त्यालाच काहीतरी बनवून. मी म्हणलं नको नको, बारीक बारीक कैऱ्याचं करून तशी त्यांना मस्त छान प्रकारे ती आपली रेसिपी बनवूयात. मग त्याच्यानंतर मी त्या कैऱ्या बारीक केल्या आणि ह्या आपल्या कट केलेल्या कैऱ्या बारीक बारीक. मग नंतर गॅस चालू केला आणि गॅसवर कढई ठेवली आणि मग कढईत टाकलं तेल आणि त्याच्यामध्ये टाकले जिरे मोहरी आणि जिरे मोहरीला चांगलं तडतडून दिलं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली आपली छोटी छोटी फाका केलेली कैरी आणि नंतर मग त्या कैरीला परतून घेतलं, थोडं तसंच राहून दिलं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं, हळद टाकली, परत त्याला मिक्स केलं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडा वरतून मस्त गूळ पण घातला गोडपणासाठी. आणि मग नंतर त्याला मस्त हलवून थोडा वेळ शिजून दिलं आणि नंतर गॅस बंद करून टाकला. मग मोठ्या फाकी राहिल्या तर मग त्याच्यामध्ये आपण हळद टाकू आणि मीठ टाकू आणि नंतर त्याला हलवून घेऊ. आणि अशा प्रकारे ही आमची एक रेसिपी पण तयार झाली. तर तुम्ही आपली छोटे छोटे फाकावाली रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर ही होती माझ्या कैरीची रेसिपी. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.